आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, अजितदादांचा सुनियोजित मर्डर, ते मोठा अडथळा, बड्या नेत्याच्या आरोपानं खळबळ। राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या विमानाचा 28 जानेवारी 2026 रोजी अपघात झाला। या विमान अपघाताला 1 महिना उलटलाय। या भीषण अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। अजित पवारांच्या निधनानंतर सातत्यानं त्यांच्या विमान अपघाताबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत। अजित पवारांच्या कुटुंबियांकडून सातत्यानं या विमान अपघाताची चौकशी करा अशी मागणी केली जाते। मात्र दिवसेंदिवस त्यांच्या विमान अपघाताचं गूढ अधिकच गडद होताना दिसतंय। त्यातच आता शरद पवार गटाच्या एका नेत्यानं या प्रकरणी धक्कादायक पोस्ट शेअर केली। त्यांच्या या पोस्टनं सध्या महाराष्ट्रात खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ता आणि संघटक सचिव विकास लवांडे यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक पोस्ट शेअर केली। या पोस्टमध्ये त्यांनी अजितदादांचा मर्डर झालाय यावर माझं ठाम मत बनलंय, सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे असा दावा विकास लवांडे यांनी केला। विकास लवांडे काय म्हणाले? शासनाची व चौकशी करणाऱ्या यंत्रणांची भूमिका पाहता आदरणीय अजितदादांचा सुनियोजित मर्डर झालाय यावर माझं ठाम मत बनलं, सदर प्रकरण दडपण्याचा उच्च पातळीवरून प्रयत्न सुरू आहे, कारण अजितदादा हे कोणाचा तरी मोठा राजकीय अडथळा बनलेले असावे। इतिहास तपासला तर अनेक प्रकरणं दडपली आहेत हे लक्षात येईल असं विकास लवांडे यांनी म्हटलंय। विकास लवांडे यांच्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता वाद रंगण्याची शक्यता आहे। यापूर्वीच अजित पवार यांच्या कुटुंबियांनी अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली होती। या प्रकरणाची सीबीआय किंवा उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली। मात्र लवांडे यांनी थेट राजकीय अडथळा दूर करण्यासाठी हा घातपात घडवून आणल्याचा आरोप केल्यानं प्रकरणाला गंभीर वळण मिळालंय। आता यावर काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।